महाड नगरपालिकेमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे। नगरपालिकेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांना नगरसेवकांनी मारहाण केली आहे। पाणी पुरवठ्याच्या प्रश्नावरून झालेल्या वादातून शिवीगाळ करण्यात आली, त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात येतोय। नगरसेवक सूरज बामणे, राकेश पाटील यांच्यावर मारहाणीचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणात आता तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मंत्री भरत गोगावले यांनी देखील या घटनेचा निषेध केलाय आणि त्यांना प्रायश्चित्त करावं लागेल असं म्हटलंय। कालचा जो प्रकार झाला तो अत्यंत निंदनीय आहे। कारण अधिकाऱ्यांनी काय कुठले पाईपलाईन वाहून घालवलेले नाही आहे। जी गेली ती गेली। एवढ्या मोठ्या पावसामध्ये दरडी कोसळतात, रस्ते वाहून जातात, सगळं होतं, तरी पण ती जी काय पाईपलाईन गेली ना, आम्ही काम पण युद्ध पातळीवर सुरू केलेलं होतं, तर त्याने मारण करायला नाही पाहिजे, जा विचारावे किंवा तक्रार करायला पाहिजे की बाबा शो काम करत नाहीत किंवा काय करत नाहीत। मारण्याचा अधिकार कोणीही हातामध्ये घेऊ नये आणि त्याचं प्रायश्चित त्यांना भोगावं लागतं। कुठल्याही पक्षाचा तो असो, अशा प्रकारे कायदा थेटपणाने हातात घेत कर्तव्य करत असलेल्या अधिकाऱ्यांवर त्या ठिकाणी जर काही चुकीचं वर्तन केलं असेल तर ते निश्चितच निंदनीय आहे। मात्र हे करत असताना सुद्धा थोडीशी आपण पार्श्वभूमी त्या बाबतीतली सुद्धा मला सुद्धा समजून घ्यावी लागेल। एखादा अधिकारी कर्तव्य करत असताना सुद्धा काटकसर म्हणजे त्या ठिकाणी दिरंगाई करत असेल किंवा मुद्दाम पक्षपात करत असेल तर त्या बाबतीत सुद्धा योग्य पद्धतीने कारवाई प्रशासकीय जी असेल ती त्या ठिकाणी घेतली गेली पाहिजे।